अतिवृष्टी आणि पीक विम्याच्या मागणीसाठी आता 31 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी इशारा दिलाय। यावेळी अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा रक्कम मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्यानं शेतकरी सरकार विरोधात संताप व्यक्त करतंय। वारंवार निवेदन आणि मागण्या करूनही सरकार या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आंदोलनाचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिलेला आहे। शासनाकडे 412 कोटी रुपयाचा अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला होता। त्याला आचारसंहितेनंतर मंजुरी मिळाली। ते पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झालेत, मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत। त्यामुळे त्या 412 कोटी रुपयासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच पीक विम्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे। अग्रिम पीक विमा मंजूर होऊनही अद्याप शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही। सुमारे 270 कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत। ते 270 कोटीचेही वाटप तात्काळ सुरू करावे, अन्यथा 31 जानेवारी रोजी स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।